महानगरपालिका विशेष करून भ्रष्टाचाराचा अड्डा आहे अड्डा। 6 लाखात रस्ता केला आणि वरची हे 6 लाख खाल्ले। घोटाळा कोणी केलाय? शहर अभियंत्याने केलेला आहे। ठीक आहे ना, हे गर्भ श्रीमंत आहेत तर मग नोकरी कशाला करता तू? गर्भचित्तेदारी करा ना। तिथे नगर अभियंता जे भारी भारीच्या गाड्यात फिरतात, लिव्हिंग स्टाईल त्यांची बघा आणि बाकी इतर कर्मचाऱ्यांची बघा, तिथल्याच विभागाच्या माहिती अधिकारात ते उत्तरच देत नाहीत। ह्या सदरील रिपोर्टमध्ये तो सगळा ह्यांचा काळा चिट्टा ह्याच्यात त्या धृतराष्ट्राचा संजय व्हायला तयार आहे, म्हणजे आयुक्त साहेबांचा। हल्ली तर तो धंदाच झालाय, कोणी इकडं जाईल, कोणी तिकडं जाईल, कोणी काय होईल, म्हणजे प्रत्येक फाईलमध्ये घोळ आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। परभणी जिल्हा म्हटलं तर तुम्हाला डोळ्यासमोर काय येते? लोक म्हणतात जगात जर्मनी, भारतात परभणी, पण परभणी जिल्हा म्हटलं तर एकतर खड्डे आणि धूळ आणि त्या धुळीमुळे होणारे आजार। परभणी जिल्हा हा भ्रष्टाचाराचा माहेरघर झालेला आहे। मग ते रोडाचा भ्रष्टाचार असू द्या अथवा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये भ्ष्टाचार असू द्या, त्यातही परभणी शहराचा जो महानगरपालिका आहे तो तर भ्रष्टाचाराचा माहेरघर म्हणा की त्याच्यावर अजून काय म्हणा, तेही मनाला कमी पडेल। तर परभणी महानगरपालिकाविषयी अथवा बाकीचे ज्या समस्या त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज मनसे नेते सोनू लाहोटी आहेत। तर सोनू भैया, महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचा माहेरघर असं मी ऐकलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? खरं ही परभणी महानगरपालिका शोभते? तुमचं काय मत याच्यावर? हो, 100% शोभते। म्हणजे काय आहे, शोभणारे लोक तिथं तसे आहेत, त्याच्यामुळं तसं म्हणता येईल की परभणी शहर सोडून द्या, महानगरपालिका विशेष करून भ्रष्टाचाराचा अड्डा आहे अड्डा। असं का म्हणाल तुम्ही अड्डा म्हणून? कारण की गेल्या काही दिवसापासून मी तिथले काही विभागांचे ऑडिट रिपोर्ट वगैरे सगळे चेक केलेले आहेत। सदरील ऑडिट रिपोर्ट हे त्यांच्याच लेखापरीक्षकाने म्हणजे लेखापरीक्षण केलेलं आहे त्याचं, आणि त्यांनी ज्या त्रुटी काढल्यात त्या त्रुटी मी जे बघितल्यात तर त्या खरंच भयंकर आहेत। आणि जवळपास 21, 22, 23चा नगर रचनाचा ऑडिट रिपोर्ट आहे, आणि ह्या ऑडिट रिपोर्टमध्ये आत्तापर्यंत कुठली कारवाईच झालेली नाही आहे। त्याच्यामुळं एक मनपाचा एक सॅम्पल म्हणून मी नगर रचना विभाग आणि बांधकाम विभाग असे 2 विभागावर मी सध्या कॉन्सन्ट्रेट केलेले आहे, आणि इथं भ्रष्टाचार कशा पद्धतीनं चालतो ना ते मी तुमच्यासमोर पुराव्यानिशी दाखवून देऊ शकतो। म्हणजे तुम्हाला कळायले बाकीचे नेते, परभणी नेते मंडळ नगरपालिकामध्ये भ्रष्टाचार व्हायला, महानगरपालिकामध्ये, आणि परभणी शहराचा विकास खुंटायला यांच्यामुळे बाकीच्या लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर राजकीय नेते असतील त्यांच्याबद्दल काही न बोललेलंच चांगलं। कारण की काय की लढाई ही यांची जी पक्षाची लढाई आहे किंवा निवडणुकीची जी लढाई आहे ही आपसी मतभेदाची लढाई आहे। ही इथं विकासाची नाही, जनतेच्या प्रश्नासाठी लढलेली लढाईच नाही। कोणाचा काहीतरी राग आहे आणि म्हणून तो ह्याची जिरवण्यासाठी त्याची जिरवण्यासाठी हे त्या वादातून ह्या सगळ्या गोष्टी आणि निवडणुकी असो किंवा अजून काही असो त्या उद्देशानंच इथं चालत असते। म्हणजे भ्रष्टाचार तुम्ही सांगायले नगरपालिकेमध्ये चालतो हे सगळ्याला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे, पण कोणी बोलायला तयार नाही ना। तेवढा अभ्यास लागतो ना साहेब, आणि मी म्हणतो ना इच्छाशक्ती पाहिजे, जी की ह्या लोकांमध्ये नाही आहे। माझ्यात इच्छाशक्ती आहे म्हणून मी काही पुरावे सुद्धा आणलेत। काय पुरावे म्हणजे कसले? हे आत्ता मी सांगितल्याप्रमाणे की मनपा लेखापरीक्षकाने मनपा नगर रचनाचा जो ऑडिट केलेला आहे त्या ऑडिटमधल्या त्रुटी काही मी ह्यात खरं तर आयुक्त साहेबांना ह्या रिपोर्टसोबत सगळी तक्रार दाखल केलेली आहे। 21, 22, 23चं झालेलं ऑडिट आहे, आणि ह्याच्यात जर त्रुटी आलेल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई करायलाही कोणी तयार नाही आहे। त्रुटी म्हणजे एकदम असं सामान्याला कळेल असं? त्रुटी म्हणजे भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार, म्हणजे ज्यांनी पैसे दिलेत त्यांचे कामं लगेच झालेले, ज्यांनी पैसे नाही दिलेले त्यांचे कामं वर्षानुवर्षे तिथं अजूनही पेंडिंग आहेत, आणि कामामध्ये होणाऱ्या अनियमितता। समजा आपण एक उदाहरण घेऊया, अनुक्रमाने समजा तुमचा 1 नंबर, माझा 2 नंबर, अजून 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, तर कामं ज्यावेळेस निकाली काढावं लागतील त्यावेळेस 1 नंबर 2 नंबर असेच निकाली काढावं लागतील ना। हे 1, 2, 3 वाल्यांनी जर पैसे नाही दिले तर हे बाजूला 4, 5 वाल्यांनी पैसे दिले त्यांचं काम लगेच ओके। आणि कोणाकोणाचा गळा चिट्टायचा म्हणजे ह्याच्यात नगर ऑडिट सांगायला किती दिवसापासून ऑडिट केलं? ऑडिट 21, 22, 23चं केलेले, त्याच्यानंतरचं झालेलं नाही। शेवटचं ऑडिटची मी अहवाल मागितला होता, तर त्या अहवालामध्ये हे सगळं मला मिळालं, आणि हे नगर रचना विभागाचं आहे।
कोण आहे तो अधिकारी नेहमी तसं तुम्ही सांगायला? अधिकारी तिथले नगररचनाकार वगैरे असतील, टीपी वगैरे असे सगळे विषय आहेत. अजून जिम्मेदारी कोणावर, कारवाईच काही पुढे झालं नाही म्हणून जिम्मेदारी कोणावर निश्चित करता येत नाही. काय ते महापालिका जे आयुक्त आहेत धैर्यशील जाधव त्यांच्याकडे काय तुम्ही? अतिक्रमणाच्या वेळेस त्यांनी तर धैर्य दाखवलं, तेही थोडंच दाखवलेलं आहे. म्हणजे अजूनही अतिक्रमण मोहीम ही थांबलेली आहे. अजून 8 दिवसानंतर सध्या अजितदादांचा वगैरे दौरा असल्यामुळे थोडे व्यस्त असतील, ते असू देत. पण परत जर सुरू नाही झाली तर अतिक्रमण या विषयावर मी परत येणार. आणि ह्याबाबत सुद्धा मी त्यांना वेळोवेळी निवेदन दिले. ह्याच्या अगोदर सुद्धा सांडभोर मॅडम होत्या. मी तर असं ऐकायलो ते का परभणी महानगरमध्ये काय अधिकारी असे आहेत की स्वतःच गुत्तेदारी करतात, स्वतःच पगार होता सगळं. तो तुमचा विषय जो आहे तो आहे शहर अभियंता विभागाचा. तिथं काय आहे की ते स्वतः गुत्तेदार आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तिथल्या कामाची सुद्धा अनियमितता आहे भरपूर. आणि गेले 2 वर्ष लेखा अधिकारी, लेखा परीक्षक मनपा हे 2 वर्षापासून त्यांना डॉक्युमेंट मागत आहेत की तुमचे सगळे दस्त आमच्याकडे द्या, आम्हाला तुमचं लेखापरीक्षण करायचं आहे. आणि दरवर्षी ते पत्र देतात, पण आत्तापर्यंत गेल्या 3 वर्षापासून त्यांना रेकॉर्डसुद्धा दिलेलं नाही आहे. हा रेकॉर्ड का नाही दिलं? पैसे खाल्ले असतील 100% मोठा भ्रष्टाचार काहीतरी आहे ह्याच्यात, जो की बाहेर निघाला अशी त्यांना भीती. म्हणून ते त्यांना हेच दिलं. ते पत्र सुद्धा मी माझ्याकडे घेतले. सभा सांगितलं काय? हो, सगळं सांगितलंय. मग त्यांनी काय म्हणले? सध्या तर फक्त मुंडी हलवत आहेत आणि म्हणजे बघून सगळं न बघितल्यासारखं चालू आहे असं त्यांना वाटतंय. डोळे झाकून दूध हा. प्यायलेत का? डोळे झाकून म्हणा किंवा कसे दूध प्यावा, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. येत्या 8 दिवसात जर त्यांनी ह्या सर्व विषयावर जर कुठली कारवाई नाही केली तर मनसे स्टाईल आंदोलनचा इशारा मी त्यांना ऑलरेडी दिलेला आहे. तुम्ही असं नाव घेईन पर्टिक्युलर कोण आहे, कोण आहे आकाचा आका, कोण आहे काय त्याविषयी सांगा ना. काय नाही, आका म्हणजे काय, आता तिथं तुम्ही बघा तुम्ही म्हणजे मी संविधानिक लढाई लढत असतो कधी पण. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे माझी प्रत्येक लढाई संविधानाने आणि कागदावर आहे. म्हणून मी कोणाचे नाव न घेता, पण त्या कार्यात असलेले ज्या खुर्चीवर बसलेले लोक आहेत, म्हणजे भांडण हे खुर्चीशी असलं पाहिजे, कोणाची वैयक्तिक नसलं पाहिजे. म्हणून त्या खुर्चीवर बसणारे लोक आणि विशेष करून कोणती खुर्ची विशेष तेच सांगतोय ना, विशेष करून शहर अभियंता, परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत येणारा शहर अभियंता कार्यालय, इथले काही अधिकारी जर तुम्ही बघितले तर त्यांची लिव्हिंग स्टाईल बघा, त्यांच्या वाहनं बघा, त्यांच्या सगळ्या गोष्टी बघा. आणि इकडं तर सांगितलं जातं की महानगरपालिकेच्या 4-4, 6-6 महिने, 8-8 महिने, वर्षभर पगार होत नाही. तर मग हे सगळं होतं कुठून? वर्षी मलाही भेटत असं. मला तेच म्हणायचं ना, अजून माझ्याकडे जोपर्यंत पूर्ण पुरावे हातात येत नाही तोपर्यंत मी कोणावर आरोप करणार नाही. पण हे जे दिसायला लागले ना गोड बंगाल, सगळं माहिती होतं तरी तुम्ही बोलायला तयार नाही. माहिती कोण खाते, कोण निघते, नाही, जे कागदावर असते ना तेव्हा बोलायला पाहिजे माणसानं, मला असं वाटतं. आणि कागदावर आल्यावर मी ते नावं घेऊन काय हो यांचे बॅनर लावेल महानगरपालिकेच्या बाहेर, यांनी कशा पद्धतीनं भ्रष्टाचार केलाय ते सगळ्यांना माहिती. भ्रष्टाचार होतोय, तुम्ही असं नवीन काय सांगायला? नाही, भ्रष्टाचार होतोय सगळ्यांना माहिती आहे, पण कशा पद्धतीनं होतो हे कोणी सिद्ध करून दाखवलं नाही ना आतापर्यंत, जे मी करून दाखवतोय. ह्यांची जी पोलखोल व्हायला लागली ना ही फक्त मी केली ना. सगळ्याला माहिती आहे भ्रष्टाचार, पण तो कशा पद्धतीनं होतो, तो कुठं पकडायचा असतो, ह्याचा अभ्यास मला वाटत नाही की इथं कोणाचं आहे. आणि ज्या दिवशी माझ्या हातात स्ट्रॉंगली प्रूफ येईल ना, तरी माझ्याकडे काही प्रूफ आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. पण त्या काळात कोण अधिकारी होते कोण नाही त्यांचे नावं घेणं किंवा नावं न घेतलेले बरे. म्हणून शहर अभियंता म्हणून आपण ते बोलू. सगळ्याला भेटते सर भ्रष्टाचारला, ह्या अधिकारला त्या अधिकार, मोठ्या अधिकार सगळ्याला जाते पर्सेंटेज त्यांचा. सर मी तुम्हाला हे 3ऱ्यांदा म्हणतोय मी की आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा. बरोबर आहे. कारवाई करणारा कारवाई करत नाही, म्हणून जो दोषी आहे तो बेछूट आहे, त्याला माहिती की माझं काहीच होऊ शकत नाही. म्हणून त्या कारवाई न करणाऱ्याला पण आणि जो दोषी आहे त्यांच्या दोघांचे प्रूफ लागतील ना आपल्याला, आणि ते पण ऑन पेपर. म्हणजे कुठला तरी कागद घेतला अशातला भाग नाही. माझं म्हणजे मी पत्र देऊन पत्र घेत असतो. प्रत्येक गोष्टी माझ्याकडे जोपर्यंत स्ट्रॉंगली पुरावे येत नाही तोपर्यंत मी कोणावर आरोप करत नाही. काय आरोप करत नाही म्हणाल सर? सगळं भ्रष्टाचार तिथे दिसायला आहे. बोलायला तुम्हाला का थोडं बोलून सांगा, तुम्ही काय खोलून सांगा ना. आहे ना, मग मी सांगितलं ना तुम्हाला की नगररचना विभागात अशा त्रुटी आहेत. परत आता शहर अभियंता विभाग बघू आपण.
आता हे जे रिपोर्ट आहे परभणी महानगरपालिका परभणी लेखा परीक्षण अहवाल 2016, 17, 17, 18 हा शेवटी झालेला आहे. ह्याच्यानंतर ऑडिट केलेलं नाही आणि सदरील ऑडिट हा उपसंचालक महानगरपालिका लेखा परीक्षक उपविभाग स्थानिक निधी लेखा परीक्षक कार्यालय औरंगाबाद, त्यावेळेस औरंगाबाद होतं 16-17ला. तर त्याच्यामुळे हा त्यांनी केलेला आहे. ह्याच्यात मी जर ओझरतो बघितलं, हा 400 पानाचा रिपोर्ट आहे. हे पूर्ण मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण ह्याच्यातलं आपण जर बघितलं उड्डाण पूल श्री हत्ती आंबिरे यांचे घरऐवजी जिंतूर रोड पासून DSM कॉलेजच्या मार्गाने रमाबाई आंबेडकर पाटीपर्यंत नवीन 355 मिमी व्यासाची 620 मी HD पाईपलाईन टाकणेमधील अनियमितताबाबत हा रिपोर्ट कोणी दिलाय? हा मी नाही केलेला आहे, हा उपसंचालकानं केलेला आहे लेखा परीक्षण, जे सगळ्या महानगरपालिकेचे करत असतात. दुसरा मुद्दा, नाही तर लोकांचा गैरसमज व्हायचा की हे मी काहीतरी विनाकारण डोकं लावतोय. त्याच्यानंतर नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 5 मधील रविराज पार्क ते कॅनॉल ते सम्राट अशोक रोड BT रोड करण्याच्या कामाच्या अनियमिततेबाबत ह्यामध्ये बघा, हे थोडं माईक थोडं दूर करा बरं. ह्यामध्ये बघा, आदेश क्रमांक नुसार दलित वस्ती योजनेअंतर्गत घेणाऱ्या कामांना पूर्व प्रशासकीय वित्तीय आवश्यक असलेल्या कोणत्याही परिस्थितीत कार्योत्तर मंजुरी देण्यात येऊ नये असे नमूद असतानाही कामासाठी ₹6,82,391 निधी मंजूर असताना ₹12,40,439 इतक्या रकमेच्या देयकाची अदायगी केलेली आहे. त्यामुळे ₹5,57,648 वाढीव खर्चास मंजुरी देण्यास सक्षम नसताना मंजुरी दिली. तसेच कोणत्याही परिस्थितीत कार्योत्तर मंजुरी देण्यात येऊ नये असे नमूद असताना कार्योत्तर मंजुरी दिल्याचे आदेशाचे उल्लंघन झालेले दिसून येत आहे. करिता सदर कामाचे ₹5,57,648 इतकी जास्तीची खर्च रक्कम वसूल पात्र ठरते. आता हे मला बघावं लागेल की ह्या काळात कोणता इंजिनियर होता ज्याच्याकडून ही रक्कम आपल्याला वसूल करायची. म्हणजे 6 लाखाचा रस्ता होता आणि त्याला ह्यांनी 12 लाखाचा केला. 6 लाखात रस्ता केला आणि वरचे हे 6 लाख खाल्ले. आता कोणी खाल्ले ह्याचा शोध घ्यायचा आता. म्हणजे महानगरपालिकेच्या इंजिनियरने ऍक्च्युअल रस्ता होता 6 लाखाचा, वाढीव अजून बघा, उद्यान विभागातील ₹50,000 पेक्षा जास्त रकमेच्या बाबतीत निविदा दर आकार न मागवता खर्च करण्याबाबत, म्हणजे डायरेक्ट एखाद्या आवडीच्या माणसाला काम दिलेलं आहे, निविदा प्रक्रिया काढलेलीच नाहीये. आवडीचं म्हणजे पार्टनर त्याचा तेच असेल. म्हणजे हल्ली काय आहे की जे इंजिनियर्स असतात, अभियंता विभाग वगैरे इकडे तिकडे, हे काय करतात की ह्यांना सगळे टेंडर प्रोसिजर वगैरे सगळी माहिती आहेत, म्हणून ह्यांचे काही मित्र किंवा घरचाच एक माणूस कॉन्ट्रॅक्टर तयार करायचा आणि हे डायरेक्ट, म्हणजे माझी इकडं पगारही सुरू, माझी त्या विभागावर मालकीही सुरू आणि माझ्या तिथले टेंडर घेऊन माझा भाऊ किंवा मी सुरू, गुत्तेदारी सुरू, म्हणजे कमाईच कमाई. हो ठीक आहे ना. हे गर्भ श्रीमंत आहेत तर मग नोकरी कशाला करता तुम्ही? कोण गर्भ गुत्तेदारी करा ना. कोण तिथले नगर अभियंता जे भारी भारीच्या गाड्यात फिरतात, लिव्हिंग स्टाईल त्यांची बघा आणि बाकी इतर कर्मचाऱ्यांची बघा तिथल्याच विभागाच्या, ते तर गरीब आपले अजूनही जुन्या स्प्लेंडरवरच येतात. सांगा तुम्ही ते भ्रष्टाचार करायला म्हणून. 100% करायचले नाही. आता हे रिपोर्ट वाचून दाखवतात आता दिसत नसेल त्यांना, किंवा त्यांनी डोळे झाक केली असेल, ती पार्टनर असतील किंवा त्यांचे काही कामं असतील त्यांच्याकडे, किंवा त्यांना एखादं टेंडर गुत्तेदारी वगैरे घ्यायची असेल आणि अजून घोळ करून त्यालाही कमवून द्यायचंय अभियंत्याला आणि स्वतःही कमवायचं असेल, म्हणून ते कोणी बोलत नसेल. मी गुत्तेदार नाहीये आणि मला कुठलं त्यांचं कामही नाही पाहिजे, म्हणून मी हे बाहेर काढतोय. इथं असं ऐकले का एस्टिमेट मागितलं तर ते काय एस्टिमेट भेटत नाही म्हणजे एखाद्या कामाचं माहिती अधिकारात ते उत्तरच देत नाहीत. हा नुसतं उडवाउडी. नाही, ते उडवाउडी पण करत नाहीत, काहीच देत नाहीत ते. कारण की ते सगळ्या म्हणजे प्रत्येक फाईलमध्ये घोळे. 2 वर्षापासून मी सांगायलो ना की हे पत्र देत नाही तो त्यांना, त्या लेखा परीक्षकाला डॉक्युमेंट उपलब्ध करून दिलं नाही. काल ते पत्र मी आयुक्त साहेबांच्या व्हॉट्सअपवर पाठवले की 2024ला पत्र काढले, 2025ला का देत नाही हे ज्यावेळेस ते बाहेर देतील ना, ज्यावेळेस ते त्यांचं लेखापरीक्षण होईल त्यावेळेस आपल्याला सगळा घोटाळा तयार होईल. आणि माझा आग्रह तोच आहे, तुम्हाला चोराचे नावच पाहिजेत ना, काढतो ना मी. सांगा की ते का सरकारी कर्मचारी येते का काय? आता मी कसं सांगू शकतो की त्या काळात कोण होतं काय नाही, त्यांच्या बऱ्याच आदल्या बदल्या झालेल्या आहेत. आता तर तिथं कोणतरी ठोंबरे साहेब आहेत, हे कधी आले, ह्यांचा कार्यकाळ काय, ह्यांच्या काळात काय झालेले का, मधातही कोणी येऊन गेलेले आहेत, म्हणून मला डायरेक्ट नावं सध्या घेता येत नाहीत. ज्या दिवशी मला कळल की हा घोटाळा
संदर्भित ह्या व्यक्तीनं केलेल्या पर्टिक्युलर ह्या व्यक्तीनं, त्या दिवशी मी त्याचं नाव काय हो, त्याचं नाव, गाव, वस्तू, प्राणी सगळं दाखवील. बोला पुढं. आता तुम्ही सांगायला भ्रष्टाचार, आता नाव सांगा ना तुम्ही. आता सगळ्याला माहिती आहे कोण कोण अधिकारी तिथं आहेत, कोण कोण आहेत ना. तुम्ही खुलून बोलायला नाही, खुलून बोलायचा विषयच नाही ना साहेब. मी सगळं खुलूनच बोलतोय ना. शहर अभियंता कोण आहे मला नाही बाबा कोणी शहरात. कळेल ना. ते घोटाळा कोणी केलाय, शहर अभियंत्यानं केलेला आहे. कोणाला दिसत ना का दुसऱ्यांना? नाही दिसत नाही ना कोणा. वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या हा, ते दाखवण्याचं काम. तेही भागीदार. ते काय, ते दुर्योधनाचे वडील कोण होते, धृतराष्ट्र. हा. तशी त्यांनी पट्टी लावलेली, ती पट्टी काढतो ना मी. त्यांचा संजय होतो ना मी. का ते बी पाठवत असतील मग? 100% भेटल्या सर वरच्या आकालाही असू शकतं असे. त्याच्यामुळे ते डोळे झाकून. हो, असू शकतं असे. 100% असू शकतं. पण मी त्या धृतराष्ट्राचा संजय व्हायला तयार आहे, म्हणजे आयुक्त साहेबांचा. त्यांना जर काही दिसत नसेल तर मी त्यांना बघून सगळं दाखवत जाईल, सांगत जाईल की असं असं आहे. तुम्ही मागं अतिक्रमणाचा मुद्दा उचलला आहे, रस्त्याचा मुद्दा. ते कधीच आयुक्त साहेब तर आम्हाला फील्डवर दिसले नाही. कुठं काम चालू आहे, चांगलं चालू आहे, काय फील्डवर आहेत किंवा नाही, पण काम कसं चाललंय हे बघणं गरजेचं आहे. अतिक्रमण त्यांनी जोरात काढलेलं आहे. सुरुवातीचे 5-6 दिवस त्यांनी चांगली मोहीम राबवलेली आहे. थंड झाली. त्याचं कारण विचारील ना मी. म्हणजे ही अतिक्रमणाची प्रोसेस काय बंद झाली असं वाटतं का तुम्हाला? बाहेरून बोलायला तुम्ही इतकं बोलायले. तुम्ही त्या महानगरपालिकेमध्ये का जाईना? तुमच्या काय प्रतिनिधी का निवडून येईना? तिकडे पाठवा. आमच्या तेच पक्ष, तेच जुने चेहरे, तेच नवीन पक्ष चालू. हो, हल्ली तर तो धंदाच झालाय. कोणी इकडे जाईल, कोणी तिकडे जाईल, कोणी काय होईल. ह्यांनी काय केलंय, ते प्रत्येक प्रभाग किंवा त्यांचे वार्ड येत नाही, ह्याला स्वतःची रियासत करून टाकलेली आहे की इथून मीच राहणार, इथून तेच राहणार. तर हे चुकीचं आहे. आणि माझ्या पक्षाची परिस्थिती परभणी शहरात व्यवस्थित नव्हती, म्हणजे संख्याबळानुसार आमचं नव्हतं. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं. आता आमच्याकडे संख्याबळी आहे. बऱ्याच वार्डातून आमच्या पक्षाकडून लढण्यासाठी इच्छुक लोक सुद्धा आहेत. आणि ज्यावेळेस इलेक्शन निवडणुका लागतील महानगरपालिकेच्या, त्यावेळेस आमचे परभणीकर वाटत नाही का बदल हवा? 100% हवा ना. तेच घर पण बदल हवा, पण ते पर्याय पाहिजे ना. आता काही लोकांचं पोटपाणीच त्या मी काय म्हणालो, काही लोकांचं पोटपाणीच त्या महानगरपालिकेवर असेल, तिथून त्यांना स्रोत असण्याची किंवा ते एक आजार झालेला आहे त्या महानगरपालिकेचा, तर त्याला कोण काय करू शकतं? तेच परत इकून तिकून तेच चेहरे. हो, ह्यांना जनता यावेळेस नाकारेल, 100% नाकारेल. तर हे होते मनसे नेते सोनू लाहोटी. त्यांनी परभणी महानगरपालिकेत ज्या प्रकारे भ्रष्टाचार चालतो त्याविषयी त्यांनी आपल्यासोबत बातचीत केली. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ.